चला इथनं उठू बोराटवाडीलाच जाऊन त्यांनाच म्हणू बाबा राम राम नमस्कार आपले आभार शुभेच्छा द्या त्यांनाच विचारू। एवढा मोठा माणूस जर बोराटवाडीला राहत असेल तर आपल्याला काय दुसऱ्याचे नेतृत्व काय करायचे काय करायचे मोदी साहेब काय करायचे अमित शहा काय करायचे देवेंद्र साहेब यांनाच मुख्यमंत्री करून टाकावं हे विषय संपून जातं। केवढा मोठा माणूस आहे हो राजकीय तत्त्वज्ञान किती मोठं आहे त्यांचं वागणं किती मोठं आहे त्यांचं आणि ह्या माणसांनीच्या हातात हा जिल्हा गेला आपल्या तालुक्याचा तर बजच होणार आणि जोपर्यंत आत्ता जे उमेदवार स्वतःच्या बुद्धीने आणि हा माझा तालुका आहे असं जोपर्यंत वागत नाही आहेत त्यांच्या सल्ल्याने सगळे या तालुक्याचं जर चालणार असेल तर आमची त्यांची काय खाजगी भांडणं आहेत राजकीय भांडणं आहेत। माण तालुक्यात काय चालतं तुम्हाला तर दुर्दैवाने दिल्लीतनं काय त्यांची गोष्ट काय असतील ती होईल कोण दिल्लीच्या इकडं आम्ही दिल्ली बघतही नाही आम्हाला अमित शहा साहेब माहीत नाहीत हे गृहमंत्री आहेत मोठे संघटक आहेत एवढं आम्ही आपल्या पेपरमध्ये आणि चॅनलमधनं बघत असतो। आम्ही लहान माणसं आमच्या महत्त्वाकांक्षा लहान आहेत आमचा जिल्हा नीट राहावा जनता सुखी राहावी चांगल्या हाताची सत्ता जावी सुडाचं राजकारण करू नये। मला गेल्या 2.5 वर्षात नाही 15 वर्षात नाही 99 सालपासनं 96 सालपासनं चिमणरावचा गट हनुमंतरावचा गट अजून कोणाकोणा भोईटे साहेबांचा गट हे सगळे गट असताना एकाही कार्यकर्त्याला विरोधक असला अगदी हिंदूराव नाईक निंबाळकरांचा गट सत्तेचा माज आपल्याला कधी आला होता कोणाला पोलीस चौकी दाखवली होती त्यांच्याने आणि यांनी नेमकं उलटं करायचं हे कुठंतरी जोपर्यंत थांबत नाही आहे आणि हे थांबायची विनंती खरं आपल्याला काय थांबवायला लागणार आहे की प्रशासन आज यांचं असं ऐकते की प्रशासन म्हणजे यांच्या दारातले नोकर आहेत असंही ऐकायला लागलेलं आहे। हे जर थांबलं तर आपल्याला भविष्य आता आपल्याला भविष्य राहत नाही साधी कामं असतात आता कोणाला तरी सांगायचं वाळू कुठं पोलीस कुठं अमोक आणि काय नाही तर शेवटी म्हणायचं बघ नाही ऐकलं तर तुझं आगाऊ नाही करेन हे झालं आहे की नाही एवढं सांगा फक्त हे ऐकतोय की नाही आपण तालुक्यात मला काय त्यांच्या वादात पडायचं नाही मला काय घेणं देणं नाही त्याच्याशी त्या माणसाने त्यांच्याविषयी स्वतःविषयी स्वतःची वागणूक बदलण्याचा शब्द द्यावा की आम्ही सुडाचं राजकारण करणार नाही आम्ही कार्यकर्त्याला हात लावणार नाही आम्ही कार्यकर्त्याला दम भरणार नाही कार्यकर्त्याला लोकशाहीत असलेल्या मर्यादा पाळायला व्हॉट्सअपवर असेल नाहीतर अजून कुठं असेल मनमोकळेपणाने काम करायला आम्ही संधी देऊ हे का बोलत ते गाडगे काय माणची परिस्थिती आहे काय तोंड दाखवायचे तुम्हाला हे तुमच्या अडचणी आम्हाला कळतात की शेवटी माणमध्ये जाताना यांच्या स्टेजवर बसलो काय चालणार हे जे बोलले हे भावनेने राजकारण होत नाही गाडगे साहेब हे तुमचं अतिशय उत्कृष्ट वाक्य राजकारण काय आजचं नाही आहे ही इलेक्शन काय